पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। इसवी सन 2024 या सालाची आजपासून सुरुवात झाली। हे साल सर्व सदस्यांना ज्ञानेश्वरी अभ्यास आवडीने आणि चिकाटीने करण्याची त्यांच्या ठिकाणी उत्साह निर्माण हो, उमेद निर्माण हो अशी त्यांना शुभेच्छा आहे। तेवी सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता। चालू विषय 16व्या अध्यायातील पहिला श्लोक आणि त्यामध्ये असलेली ही 80 ही ओवी। सत्वशुद्धी हा दुसरा गुण दैवी संपत्तीच्या ठिकाणी असणारा सांगितलेला आहे। तेवी सत्स्वरूप रुचलेपणे हे सांगण्यात तेवी म्हणजे याच्या अगोदर जे उदाहरण झालं मागच्या ओवीमध्ये की जशी पतिव्रता आपल्या पतीच्या विरहाखातर आपल्याला कोणत्या प्रकारचा लाभ झाला, कोणत्या प्रकारची हानी झाली ह्याचा विचार करत नाही, ती त्या वियोगामध्ये आणि म्हणजेच त्या विरहामध्ये अत्यंत काय आहे तिचं मन फार उदासीन झालेलं असतं। तेवी त्याप्रमाणे जे स्वस्वरूपाच्या ठिकाणी रुचलेले आहेत किंवा त्या सत्स्वरूपाची अत्यंत मनापासूनची ज्यांच्या ठिकाणी आवड आहे त्या बुद्धीच्या ठिकाणी दुसरं काही उरलं नाही। ती जी बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ती बुद्धी त्या ठिकाणी अनन्य झाली, कारण एक तेच महत्त्वाचं आहे। हा लाभ झाला म्हणजे बाकी काय लाभाचा काही किंमत नाही, म्हणून मग हाच फार महत्त्वाचा लाभ आहे असं ज्या बुद्धीने जाणले ती बुद्धी सत्स्वरूपाच्याच ठिकाणी आपल्याला रत व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे अशी ओढ धरून निघत असते। त्यालाच म्हणायचं सत्वशुद्धी। आता सत्वशुद्धी म्हणजे काय तर अंतःकरण शुद्धी। सत्वगुणानेच अंतःकरण स्थिर होतं आणि स्थिर अंतःकरण शुद्ध होत असतं, म्हणून सत्वशुद्धी। इथे एक केशी हंता असा शब्द आला आहे, अर्जुनाला हे नाव दिलं आहे। केशी या राक्षसाचा अर्जुनानं वध केला होता म्हणून त्याला केशी हंता असं नाव आलं। आता आत्मलाभ विखी ज्ञानयोगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हावे भरे। त्याच्यानंतरचा पुढचा जो गुण आहे त्या तिसऱ्या गुणाबद्दलचं बोलणार लागले। त्याच्यामध्ये काय आहे की आत्मलाभ होणं म्हणजेच आत्मसाक्षात्कार किंवा त्याला आत्मसुखप्राप्ती असं जे म्हणतात त्याविषयी आपल्या ठिकाणी खूप काय आहे की अत्यंत तीव्र इच्छा आहे। असा जो असतो तो काय करतो तर आत्तापर्यंत परोक्ष ज्ञानानं आत्मा कुठं आहे, कसं त्याला भेटावं याच्याबद्दलची माहिती झाली। आता आत्मभेटीची जी काही त्या ठिकाणची वाटचाल असेल त्याला म्हणायचं त्याचं ज्ञान। ते ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान। आणि दुसरं अपरोक्ष ज्ञानानं आत्म्यापर्यंत जाण्याकरता जी काही असणारी क्रिया आहे तिचं नाव ध्यान। मग आता इथं ज्ञानयोग आणि दुसरा ध्यानयोग हे दोन्ही जे आहेत ते आपल्या ठिकाणी घेतलेले आहेत। आणि ती साधना ज्या साधकानं चालू केलेली आहे त्या साधकाच्या ठिकाणी दुसरं काही नाही,
त्याच्याकरता काय केलं, एक नाव दिलं की जे आपुलिया ठाकी हावे भरे. जसं आपल्याला काय आहे की दुसरं काही नसतं, एखाद्या विषयाची हाव सुरू झाली म्हणजे तेच 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 असतं. तसं यांना काय आहे की आत्मप्राप्तीची हाव आहे. आत्मप्राप्ती व्हावीच असं सतत सतत अंतःकरणात असल्यामुळं त्याच्याकरता आत्तापर्यंत ज्ञानाने आत्मा तर ओळखायला आलाच, जाणला म्हणायचं कसं तर अनुमानानं. आता तो अनुभवाला यायचा आहे आणि त्या अनुभवासाठी जे ज्ञान बरोबर घेतलेलं आहे की अंतर्प्रवेश कसा करावा या संबंधीचं, आणि त्याच्याकरता अंतर्प्रवेश करण्याचे जे जे काही आहेत मार्ग, तो ध्यानयोग. या दोन्ही एकत्र केलेल्या योगालाच या ठिकाणी काय आहे की ज्ञानयोग व्यवस्थित ही हे शब्द दिलेला आहे. तो सहज नाही. म्हणजे कसं असतं की मनुष्य 2 मिनटं 5 मिनटं 6 मिनटं 7 बसला डोळे झाकून की झालं ध्यान. ही व्यवस्थिती या शब्दात बसत नाही. त्याच्याकरता तुम्हाला जो काही कालावधी दिलेला आहे शास्त्राने, तेवढा कालावधी तिथं असला पाहिजे. दुसरी गोष्ट, शास्त्राने तुम्हाला एकांतातच बसायला सांगितलं आहे, एकांतातच बसलं पाहिजे. तिसरी गोष्ट, त्याच्यासाठी ठराविक विधी दिलेला आहे, म्हणजे आसनच घालून बसलं पाहिजे. मग आसन कसं असावं हे ज्याच्या त्याच्या ह्याच्यात आहे. पद्मासन सगळेच घालू शकत नाहीत, म्हणून सहजासन कोणी घालू शकतं. सहजासनाला आणखी एक नाव दिलं आहे सुखासन. सुखासन म्हणजे बसला असता आपल्याला निर्धारित वेळ जेवढी पाहिजे तितकी सहजतेनं होईल, त्याला त्या आसनाचं नाव सुखासन. हे सगळं जर काही असेल तर त्याच्यासाठी ध्यानयोगामध्ये या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगितलेल्या आहेत. मग तो जो मनुष्य आहे त्याला त्याच्या एकांतात कशाचाही त्रास होऊ नये, बाहेरचं कुठलंही काही काय आहे की कुठल्या ह्यानं त्याच्या ठिकाणचं ध्यान भंग होईल असं काही होऊ नये, म्हणून त्यांनी बहुतेक करून पहाटेच्या वेळेला बसावं. का तर पहाटेला सगळेच उठलेले नसतात, थोडेफार उठतात, ते त्यांचं त्यांचं करत असतात आणि कुठेही कशाचा आवाज येत नाही. म्हणजे जे एकांताला पाहिजे असलेली शांतता आहे ती त्यावेळेस असते. एरवी त्याला त्यावेळेस जमत नसेल तर शांत वेळ कोणती ते त्यांनी शोधावं आणि त्यावेळेसच तो जर बसला म्हणजेच त्याच्या ठिकाणी कसं झालं तर ज्ञानानं विचार तयार झाला. अगोदर आपण काय पाहिलं तर त्याच्या अगोदर पाहिलेलं आहे सत्वशुद्धी. सत्वशुद्धी म्हणजे इच्छा पूर्ण झाली. पूर्ण झाली म्हणजे इच्छेची जागृती झाली. आणि आता ज्ञानयोगामध्ये त्याचा विचार पक्का झाला की काय कसं मिळवायचं आहे, काय अगोदर काय मिळवायचं आणि कसं मिळवायचं आहे. आणि आता जर काही असेल तर जसं इच्छा आहे, विचार आहे आणि त्याच्यानंतर पुढं त्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते ध्यानयोगामध्ये प्राप्त होणारं जे ध्येय आहे तिकडं तो निघालेला आहे. मग त्याच्यासाठी तिसरा विषय सांगितला, जसं इच्छा, विचार आणि विधी. विधीला महत्त्व आहे. कसंही पाहिजे असं नाही चालत. आम्ही काय म्हणले इकडं तिकडं जाताना करू ध्यान, इकडं तिकडं जाताना नामसुद्धा घेताना एकाग्रता होत नाही. मग ध्यानाची एकाग्रता कशी होईल? मग त्याच्याकरता काय आहे की त्याच विधीला बसलं पाहिजे, डोळे झाकलेले पाहिजेत आणि मग अंतर्मुख होणं म्हणजे आत लक्ष जाणं हे गरजेचं आहे. असं जेव्हा होत असेल तेव्हा त्याचा सगळा तो विधी पूर्ण झाला. आता ही दररोजचं जी काही मागणी, म्हणून त्याला हाव म्हटलं. कधी बसेल, कधी वेळ होईल अशी ज्याच्या अंतःकरणात सतत सतत ओढ असते ते त्याला त्याची हावच आहे. असा जो कोणी आहे तो या असलेल्या दैवी संपत्तीतला हा गुण संपादन केलेला आहे आणि त्याचा नित्य नियम चालला आहे. त्याने त्याच्यामध्ये कधी आपला नियम भंग होऊ दिलेला नाही. तो त्याची काय ठरलेली वेळ आहे आणि ठरलेला काळ आहे. जितक्यापासून त्याने दिलेला आहे, अर्धा तास असेल
पाऊण तास असेल, तास असेल, जो काही त्याने आता निश्चित केला आहे तितका वेळ त्याच्या ठिकाणी आहे. आता अर्ध्या तासाच्या मागचा वेळच नको. का तर तेवढ्या वेळात तुम्ही बसून तुमची स्थिरता व्हायलाच 15 मिनटं जायची आणि तेवढ्यात कुठंसं तरी संगती लागते, तोपर्यंत झालं. असं होऊ नये म्हणून काय असेल, पुढचा जास्त वेळ तिथं दिलेला आहे. ते तर सगळी चित्तवृत्ती त्यागू करणे ऐशा रीती, निष्कामे पूर्णा होती हुताशी जैसी. आता त्याच्याकरता काय केलं तर आपल्या चित्तवृत्तीच्या ठिकाणी कुठलंही काही नको. मग माझं म्हणून जे काय असेल ते तर नकोच नको. म्हणजेच काय, ज्या वस्तू आपण माझ्या म्हणून सांभाळल्यात त्याचं ते यत्किंचीसुद्धा तिथं कुठल्या आठव नको. पण मीचासुद्धा आठव नको. कारण मीचा आठव कुठं असतो तर मीचा आठव त्याचा असतो स्थूल देहावर. म्हणजे स्थूल देह त्याला विसरायचा आहे. या स्थूल देहाला मी म्हणायला लावणारं कोण असतो तो सूक्ष्मदेह. त्या सूक्ष्मदेहालाही त्याला विसरायचं आहे. आणि हे दोघं ज्याच्यामुळं कार्यरत झालेत, तर कार्य करण्याचं बीज सांभाळणारा जो कारण देह आहे त्याच्या पलीकडं जायचं आहे. हे कोण जातं तर चित्तवृत्ती, की ज्या चित्तवृत्तीनं बाकीच्या सगळ्याचा त्याग केलेला आहे. माऊलींच्या हरिपाठामध्ये एक प्रमाण आहे पहा. एक चरण असं येतं की निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको. ही निजवृत्ती म्हणजे शुद्ध झालेली चित्तवृत्ती. ज्या चित्तवृत्तीच्या ठिकाणी शुद्धता कशी येते तर त्याग. अर्थात जे जे काही आहे याच्यामध्ये ही वस्तू नको, ही वस्तू नको, एवढं कशाला बसतं संख्या मोजत. त्यापेक्षा माझं हे नको. माझा हा शब्द त्याचा त्याग झालं. ह्या मीचा त्याग. आता जर स्थूलदेहच विसरायचं तर स्थूलदेहाला लागलेले जे जे काही असतील विशेषणं, मी कोण आहे, माझं आणखीन काय काय आहे पद, ती सगळंच विसरणं होतं. आता इथं जे काय आहे त्या चित्तवृत्तीला ध्यास कोणता आहे, आत्म्याकडं जाण्याचा. आणि मग हे घेऊन कशाला जायचं आहे. जसं शुक व्यासाच्या सांगण्यावरून जनकराजाला भेटायला आले आणि जनकराजानं निरोप पाठवला, तुझ्याजवळ असेल ते टाकून देन मला भेटायले. तर सुरुवातीला राजाकडं मोकळ्या हाताने जाऊ नये म्हणून राख घेतली होती. त्यांनी दिली राख टाकून. पुन्हा उत्तर तसंच. म्हणजे आता तर माझ्याजवळ काही नाही. मग राजा असं का सांगतो. मग पुन्हा लक्षात आलं की मी माझं ठेवलं आहे ना, माझ्याजवळ काही नाही आणि मी शुक आलो. हेही सोडून दिलं आणि पूर्ण स्तब्ध झाले. आता त्या नोकरांना सांगितलं, म्हणजे ते काही बोलत नाहीत, काही नाही. म्हणले आता येऊ द्या त्यांना आत. म्हणजे मग त्या वेळात त्यांच्या ठिकाणी मी आहे, माझं आहे, दोन्ही त्याचा त्याग झाला. तेव्हा जनकराजाची भेट झाली. एकंदरीत काय, ह्या सगळ्या गोष्टी घडाव्यातच हे मनोदय व्यासांचा होता. म्हणून शुकाला तिकडं पाठवलं होतं. तसं चित्तवृत्तीचा त्याग झाला. मग कसा असतो तर निष्कामे पूर्णा होती. ज्याच्या ठिकाणी कोणत्याच कामना राहिल्या नाहीत, असं जे त्याच्या हातून कर्म चाललेलं असतं ती त्यांनी काय केली, पूर्णा होती. सगळंच त्याच्यामध्ये टाकलं. कशात, असलेल्या अग्नीमध्ये, हुताशी सगळं टाकलं. म्हणजे पुन्हा काय झालं, त्याचं जे चाललेलं कार्य आहे त्याची परिपूर्णता झाली. का सुकुळीने आपुली आत्मजा सुकुळीच दिधली, हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी. आता काय असतं तर चित्तात जो वेद असतो तो कसा निघून जावा ह्याचं एक उदाहरण आलं. जसे एखाद्याची काय मुलगी उपवर झाली आणि तो जो बाप असतो तो शोधत असतो घर. पण त्याला काय आहे की किती मुलं कुठेही दिसतील ना. मग तसं नाही ना. आपण ज्या कुळाचे त्या कुळाला अनुसरून योग्यतेचंच आपल्याला काय आहे की पाहुणे मिळावेत. म्हणून त्यांनी त्या पद्धतीने शोध घेत घेत आपल्या असलेल्या कुळाच्या उच्चतेप्रमाणे, शुद्धतेप्रमाणे तसं घर शोधलं. आता हे सकुळी म्हणजे काय आहे तर
ज्यांच्या ठिकाणी पूर्ण संस्कार आहे, ते घरानं म्हणजे संस्काराने वागणार आहे. कसं बोलावं, कसं वागावं, या प्रकारचे जे संस्कार आहेत ते त्यांच्या ठिकाणी संस्कार आहेत. ज्या घरी दिली त्या घरातही तेच संस्कार आहेत. ते घर याच्या संस्कारासारखं जसं आहे तसं जर व्यवस्थित वागत असेल, ह्याची खात्री झाली म्हणून तर त्या कुळामध्ये आता मुलगी दिली. आता तिथं जर योग्य संस्कारात गेली तर चिंता कशाची करायची. जे मुलीचं लग्न होईपर्यंत चिंता होती, ते घरही मिळालं, योग्य घर मिळालं. आता त्या ठिकाणी चिंता नाही, म्हणजे चिंता ही चित्तातून निघून गेली. आता तिथं काय आहे, जसं ते म्हणतात की चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. मग ही चिंता जशी गोकुळातनं निघाली तसं गोकुळ म्हणजे आपलं शरीरच, कारण इंद्रियांचं जे कुळ आहे ते गोकुळ. त्यातल्या चिंता नावाचं चित्त निघून गेल्यामुळं आता जर काय असेल तर चिंता राहिली नाही. त्याला काय केलं, माऊली म्हणतात हे असो, म्हणजे जाऊ द्या. आता हे एक उदाहरण तुम्हाला दिलं, दुसरं एक देतो की जसं प्रत्यक्ष लक्ष्मीने आपल्या असलेला जो भगवंत आहे परीक्षा केल्यानंतर त्याच्याकडंच काय केलं, समर्पित केलं, म्हणजे ती लक्ष्मी त्याच्याजवळ जाऊन स्थिरावली. वास्तविक लक्ष्मी कधी स्थिर नसते, ती सतत चंचल आहे, कोणाजवळ आहे कुठेही थांबत नाही. ती थांबती कुठं, अशी सारखी असून जो तिला योग्य तऱ्हेनं सांभाळतो तिथं. मग हे कोण आहे तर प्रत्यक्ष भगवानच ते असल्यामुळं तिथं लक्ष्मी स्थिरावली. तैसेनी विकलेपणे जे योगज्ञानीच या वृत्तिक होणे, तो तिचा गुण म्हणे श्रीकृष्ण नाथू. आता त्याच्यात काय आहे, अत्यंत सुंदर उदाहरण आहे की विकलेपणे, विकल्यावर आपली मालकी का त्या वस्तूवर, काही नाही. बरेचदा असं होतं, एखाद्या वेळेस आपल्या विकलेली वस्तू आपल्याच कुठंतरी गावामध्ये आजूबाजूला कुठल्या तरी घरामध्ये 4 घरांनी 2 घरांनी आपण विकलेली असेल, आणि आपण जर एखाद्या पाहुण्याला वगैरे घेऊन चाललो, समोर ती वस्तू दिसली की ही आमचीच आहे पण आम्ही विकली. आता विकल्यावर आमचीच म्हणायचं काही कारण नव्हतं. विकली म्हणजे कोणाची, आता त्याच्याच मालकीची ती झाली. त्याप्रमाणे एकदा विकलं की तुमची मालकी संपली. तशा प्रकारे आपली वृत्ती ह्या योगज्ञानाच्या ठिकाणी झाली पाहिजे. योगज्ञानीच या वृत्तिक होणे, अशी वृत्ती ज्या योगज्ञानामध्ये अभ्यासामध्ये झालेली आहे. आता काय केलं, वृत्तीला कसं शुद्ध करावं हे ज्ञानाने सांगितलं, आणि शुद्ध वृत्तीनं आंतरप्रवेश कसा करावा ते ध्यान योगाने केलं. हे सगळं जसं जसं होत चाललं, तो जो काही असलेला ज्ञानयोग व्यवस्थित ही हा जो काही असलेला गुण आहे, तो गुण या ठिकाणी सांगितला. त्याची आता परिपूर्णता झाली. आता देह वाचा चित्ते यथासंपन्ने वित्ते, वैरी झालिया ही आर्ताते न वंचने जे का. आता दुसरं उदाहरण काय आहे की आपण जे काय असतं ते जे असेल ते धनसंपत्ती असते. आता धनसंपत्तीचा संचय होतो, पण जसं जसं धनसंचय आहे तो काय आहे की आपल्याकडं आहे, आणि जो कोणी त्यातला गरजू असेल त्याला त्या पैशाची मदत करणे. आता कोणत्या वेळेला की एखाद्याला काय आहे, आजारी मनुष्य आहे त्याच्या घरातला, आणि त्याला दवाखान्यात न्यायचे पण पैसेच नाहीत, असं काही असेल. कोणाच्या ठिकाणी काय आहे की मुलगा आहे आणि खूप चांगले मार्क मिळवलेत, पण पुढच्या शिक्षणाकरता त्याला काही नाही, अशी जी काही वेळ असेल, किंवा एखाद्याचा अनाथ मुलगा आहे आणि त्याचे सगळ्याच गोष्टी काय आहेत की कठीणच आहेत, त्याचं अनाथत्व आपण स्वीकारून त्याची सगळी काय असं सोय करणं, या सगळ्या गोष्टी झाल्या दानमध्ये. दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही शरीरानं सुद्धा दुसऱ्याला मदत करा. हे देह आणि देहानं जे काही शरीरानं केलेली सेवा आहे ते एक दानच आहे. वाचेने केलेली सेवा आहे. तुमच्या वाचेमध्ये जर सामर्थ्य असेल तर तुम्ही केवळ यांचं काम करावं,
असं सांगणं हे सुद्धा तुमचं वाचा सामर्थ्यातलं दानच आहे. तुमची जर काय आहे वाचा समर्थ आहे आणि तुमच्या वाचेला जिथं जिथं काय आहे की मान्यता दिली जाते ते काम तुमच्या वाचेने सांगितलं की तिथं काय लगेच ते हो करूच म्हणतात, नकार द्यायचं कामच नाही. आणि दुसरी गोष्ट, जे आता दान द्यायचं आहे, आत्ता जसं मागच्या ह्याच्यात झालं की त्या वृत्तीत विकलेली वस्तू जशी वृत्तीत पुन्हा ठेवायची नाही, तसं सांगितलं की जे दान दिलं आहे ते चित्तात ठेवायचं नाही. मग आता काय आहे की अहो नव्हतं हो, पण आता काय करावं, तो फारच लागला तळमळायला म्हणून द्यावं लागलं, हे चित्तात परत ठेवलं. तसं अजिबात नाही. दिलं म्हणजे मोकळ्या मनानं दिलं, ते परत आता त्याच्याबद्दलचं यत्किंचितसुद्धा काही राहिलं नाही, तर ते दान देणं काय झालं योग्य असं झालं. म्हणजेच एकतर ते दान द्यावं ते कसं असावं, गुप्त दान असावं. दुसरी गोष्ट त्याची कुठली प्रसिद्धी नसावी आणि काहीच नाही. असं जर होत असेल तर ते दान आपल्याला काय आहे योग्य आहे. तेव्हा ते सांगतात की वैरी झाली आहे अर्थात. आपल्या पुढं आला अर्थ म्हणजे काय आहे मागणी करायला, पण तो कोण आहे, वैरी आहे. मग आता काय करायचं की मग काही जरी असलं तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही माघार घेऊ नका. जसं बळीराजा हा काय आहे की दान देण्यामध्ये प्रसिद्ध, पण त्याच्यापुढे एक याचक आला. बघायला गेलं तर लहान मुलाचं स्वरूप, पण त्यांनी याचना केली आणि मागणी केली की मला दान दे, माझी जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण कर. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या बळीचे गुरु शुक्राचार्य आले. म्हणले ह्याला दान देऊ नको, हे कोण आहे तुला माहीत नाही, मी ओळखलं ह्याला. मग तरी बळी म्हणले दान देणं हे मी माझं काय आहे की व्रत समजलेलं आहे, माझ्यापुढं तो कोणी असू द्या. अरे कोणी नाही, वैरीच आहे हा, आपल्या राक्षस कुळाचा हा वैरी, ते काही असो म्हणले मला द्यायचं आहे. शेवटी दान देण्याकरता संकल्प सोडायला जे पाणी सोडावं लागतं हातातनं की हे अमुक अमुक तुम्हाला आम्ही दिलं, असं जे पाणी सोडायचं आहे ती झारी घेतली. म्हणजे आता चहाची किटली कशी असते तशी झारी, आणि त्याच्यातून दान देण्याकरता पाणी हातावर घेऊ लागले. ते शुक्राचार्य त्या तोटीत जाऊन बसले. म्हणजे पाणी तरी बाहेर पडू दे, नाही हा ऐकत नाही ते नाही. शेवटी काय केलं की त्यांनी काडी घेतली आणि त्याच्यात घातली, ती नेमकी त्याच्या डोळ्यात गेली. हे काय झालं की जेव्हा आपल्याला काही असेल योग्य काळ, तेव्हा आपल्यातले वरिष्ठ किंवा अजून कोणी असले तरीसुद्धा आपण त्यांचं ऐकू नये. म्हणजे धर्म जोडे तरी आता करावा अधर्म. समजा आईवडीलच आहेत आणि जाऊ नको म्हणत असतील मंदिरात, नको वाचू म्हणत असतील ज्ञानेश्वरी, तर त्यावेळेस त्यांचं ऐकायला नको. म्हणून मग शुक्राचार्याचा डोळा फोडला, पण त्याला दान दिलं. ते निघाले वामन आणि त्यांनी तर काय केलं, 3 पावलं जमीन घेण्यात बळीला पाताळात घातलं. काही असो, हे सगळं करायला जसं तयार झाले, म्हणून इथं तो शब्द महत्त्वाचा, वैरी झाली आहे अर्थात न वंचने रेखा. तेव्हा तो कोणी असो, फक्त तो अर्थ आहे आणि खऱ्या अर्थाने. आता इथं भगवंताची ही जरी गोष्ट झाली असेल तर भगवंत ज्या करता त्याच्याकडं आले होते मागणी करायला, ते भगवंतालाच मान्य नव्हतं. पण सृष्टी रचनेकरता ज्या गोष्टी करायच्या असतात, सृष्टी नियमनाकरता ज्या करायच्या असतात त्या केल्या, पण त्याच्या बदलात ह्याच्या दारात उभा राहिले. आता बळीचे द्वारपाल झाले, कारण मी तुझ्या बांधल्यात राहतो, पण माझ्याकडून जे झालं ते झालं. पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्षो जैसा. आता त्याच पद्धतीचं उदाहरण दिलं की एखादं झाड आहे आणि जाता जाता वाटसरू तिथं आला, पण त्याला त्या झाडाकडे बघून काय जे आवडलं असेल, मग पानं आवडली असतील, फुलं आवडली असतील, किंवा ह्याची सावली छान आहे म्हणून सावली त्याला आवडली असेल, फळं आवडली असतील, मुळं आवडली असतील, काही घे म्हणतं वृक्ष,
वृक्ष कधी कशाचीच आडकाठी करत नाही. तुला काही वेळेला असं होतं की हे फळाचं झाड आहे आणि तो वाटसरू तिथं आला आहे खरं विश्रांतीला, आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे फळाचं झाड आहे खरं, पण फळं खूप आहेत आणि सगळी वर आहेत, आपल्या हाताला लागत नाहीत. काय करावं? नेमकी वाऱ्याची झुळूक येते आणि त्याच्या पुढं फळ पडतं. म्हणजे हे वृक्षाने त्याची सोय केली, त्याला हात पुरत नाही, त्याला दगड मारता येत नाही, काही जरी असलं तर वृक्ष त्याची सोय करतो. वृक्ष जसा त्या वाटसरूला काही त्याची जी इच्छा असेल ते देतो. वाटेचा न चुके आली या वृक्ष जायचा, म्हणजे काहीतरी दिलंच ना. तुम्ही त्याच्याकडून काही नाही घेतलं तरी सावली घेतलीच, किंवा मग पानं फुलं काय असेल ते घेतलं. काही जरी असलं तरी वृक्षानं दिलंच काहीतरी. व त्याचा जो असलेला फलसंभार आहे, पुष्पसंभार आहे, पानं आहेत, यातलं काही नेलं नाही नेलं तरी तुम्हाला सावली तरी त्याने दिलेलीच आहे. तैसे मनोनी धनवरी विद्यमाने आल्या अवसरी श्रांताची मनोहारी उपयोगा जाय. याप्रमाणे आपल्या मनातलं असो, आपल्या ठिकाणचं धन असो किंवा विद्यादान असो, जे जे काही असेल ते जे आपल्याजवळ आहे, ते पुढं जो कोणी आला आहे तो ज्याच्याकरता श्रांत आहे, म्हणजे जे त्याला मागायचं आहे. सगळेच काही धन मागायला आलेले नसते. काहीच्या ठिकाणी धन मागायचं, काहीच्या ठिकाणी तुमच्याजवळ असलेली विद्या मागायची, आणि ते त्याच्याकरता अर्थ आहे, त्याच्याकरता त्यांच्या ठिकाणी. आता ते जे त्यांची तीव्र इच्छा आहे ते तुम्ही जे द्यायला लागला ते त्याच्या ठिकाणी काय आहे ती मागणी, म्हणजेच त्याच्या मनातली तयार झालेली श्रांतता स्थिर होईल. मग तुमच्याकडं आहे असं जे मागायला आलेत ते तुम्हाला त्यांना द्यावंच लागेल. तया नाव जान दान जे मोक्ष निधानाचे अंजन, हे असो ऐक चिन्ह दमाचे ते. आता एकंदरीत आत्ता चाललेला हा चौथा असलेला त्यातलं लक्षण किंवा गुण आहे. त्याच्यामध्ये सांगितले की दान द्यावं. हे दान याचा उपयोग काय आहे तर मोक्ष निधानाचे अंजन. मग जसं एक उदाहरण दिलं की निधन म्हणजे कुठं असतं तर जमिनीत पुरलेलं असतं, आणि ते घेण्याकरता अंजन म्हणून शास्त्रात पूर्वीच्या सगळ्या पौराणिक ग्रंथामध्ये आहे. अंजन डोळ्यात घातलं की आपल्याला काय होतं की खालचं सगळं दिसायला लागतं. मग आता त्या ठिकाणी जे अंजन असतं ते अंजन म्हणजे हे दान देणं एक प्रकारे झालं. आज काय आपण समजून घ्यायचं, अंजन म्हणजे कुठं मिळेल काय नाही. अहो ज्ञानप्राप्ती हेच अंजन. ज्ञान प्राप्त झालं की कोणतं ज्ञान? मोक्षप्राप्तीचं ज्ञान. मग आता हे ज्ञान हेच अंजन जसं पायाळूलाच मिळावं लागतं, तसं हे मोक्षप्राप्तीचं ज्ञानसुद्धा कोणाला मिळावं लागेल त्याचंसुद्धा माऊलीने उदाहरण 15व्यात दिले की मोक्ष देईल ज्ञान तेत कीर नाही आण, ते थारे ऐसे मन व्हावे लागे. ते मोक्ष ज्ञान हे मोक्षच देणार आहे, पण तसं मन तुमचं असलं पाहिजे. अंजन तुम्हाला धन दाखवेल पण तो पायाळू असला पाहिजे. तसं आपलं मन ते ज्ञान आपल्या ठिकाणी जतन करण्यात वाढवण्यात योग्य असलं तरच. हे जसं आत्ता आपण पाहिलं. आता जर काही असेल तर दान. आता पुन्हा दम हे जो काही आहे पुढचा गुण तो सांगणार आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.